उदाहरतः यो लोकत्रयमाविश्य बिभरते ईश्वरः। आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी। आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी आहे का नाही। आता अन्यथा ज्ञानाने ह्या दोन अवस्था प्राप्त होतात आहे का नाही। कोणत्या दोन अवस्था? जागृती आणि स्वप्न आहे का नाही। या दोन्ही अवस्था ज्या प्राप्त होतात अज्ञानाने ह्या प्राप्त होत नाही, तर अन्यथा ज्ञानाने प्राप्त होतात। अज्ञानाने प्राप्त होते ती सुषुप्ती। सुषुप्ती म्हणजे काय आहे? जो अज्ञान आहे। या दोन्ही अवस्था जरी नाही का नाही। या दोन अवस्था ज्या अन्यथा ज्ञानाने प्राप्त होणाऱ्या आहेत तया हरपती घनी अज्ञानत्वी। त्या दोन्ही अवस्था अज्ञानत्वी घनी अज्ञानत्वी हरपती। घट्ट अशा अज्ञानामध्ये त्या दोन्ही अवस्था काय होऊन जातात? हरपून जातात आहे का नाही। अज्ञानामध्ये अन्यथा ज्ञानही राहत नाही आणि अन्यथा ज्ञानही राहत नाही आणि जागृती राहत नाही। यथार्थ ज्ञानही नाही आणि अन्यथा ज्ञानही नाही, असं अज्ञान आहे का नाही। मूळ अज्ञान। आता अन्यथा ज्ञानातून अज्ञानात आहे का नाही। अन्यथा ज्ञानापेक्षा अज्ञान परवडलं आहे का नाही। ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्नी काष्ट जाळवनिया सोय जळे अज्ञान ज्ञानी बुडालिया। आणि मग ते अज्ञान हे ज्ञान झालं। अज्ञानातून कुठं आला? आता अन्यथा ज्ञानात होता, अन्यथा ज्ञानातून अज्ञानात आला, अज्ञानातून आता ज्ञानात आला आहे का नाही। मी देह म्हणत होता, विचार केला मी कोण मी कोण मी कोण मी कोण, असा मी कोण हा विचार करणं झाला अज्ञान। आणि मग त्यात विचार करून 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 आता देह मी म्हणणार नाही। का देह मी म्हणणार नाही? कारण देह मी या अवस्थेतून मागे आला। लक्षात आलं का? अज्ञानातून देह मी या अवस्थेवर गेला होता, आता देह मी या अवस्थेतून वापस आला विचाराने। आणि आता तो कुठं आलेला आहे? मी कोण आहे? अज्ञानात आला। आणि मग आता देह मी या ठिकाणावर जाणार नाही। एकदा तिथं जाऊन आलेला मग तो आता कुठं जाणार? देह तर मी नाही, मग मी कोण आहे? तर मी ब्रह्म आहे। मी ब्रह्म आहे ही ज्ञानाची अवस्था। आणि या अज्ञानातून मी ब्रह्म आहे या अवस्थेवर आणायला कारणीभूत ठरलं ज्ञान। ज्ञानानं काय केलं? अज्ञान ज्ञानी बुडालिया। अज्ञान जे होतं त्याचं ज्ञान मूळ स्वरूपाचं झाल्यामुळे अज्ञान बुडालं, अज्ञान नाहीसं झालं। ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया आणि ज्ञानाने आपलं कीर्ती आपला महिमा तिथं प्रगट केला। ज्ञानानं त्याचा महिमा, ज्ञानाचा महिमा काय आहे? आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून देणं हा ज्ञानाचा काय आहे? महिमा आहे। ज्ञानानं आपला महिमा प्रगट केला आणि आपला महिमा प्रगट करून मूळ स्वरूपाला दाखवून ज्ञानही नाहीसं झालं। तिथं ज्ञानाचंही काय राहिलेलं नाही, आता काम राहिलेलं नाही। कशा प्रकारे? मौली दृष्टांत देतात, जैसा वन्नी काष्ट जाळवनिया सोये जळे। जसा अग्नी लाकडाला जाळून टाकतो आणि स्वतःही नाहीसा होऊन जातो आहे का नाही। त्याप्रमाणे तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देवनी गेले ऐसे जाणणे विन उरले जाण गेले। अज्ञान ज्ञाने नेले। अज्ञान ज्ञानानं काय केलं? खाऊन टाकलं, ते घेऊन गेला। ज्ञान अज्ञान ठेवलं नाही ज्ञानानं आणि ज्ञानही निघून गेलं। पण ज्ञान दोन कामं करून गेलं, नुसतं नाही गेलं। ज्ञानानं दोन कामं केली। कोणतं काम केलं? एक अज्ञान नेलं आणि दुसरं काम केलं वस्तू देवनी गेले। वस्तू म्हणजे ब्रह्म मूळ स्वरूप आपलं, ते आपल्याला प्राप्त करून ज्ञानही निघून गेलं। आणि मग तिथं ज्ञान राहिलं नाही तर मग राहिलं काय? मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जाणणे विन उरले जाणते जे। तिथं जाणतेपणा उरलाय, पण जाणणारा वाचून जाणतेपणा उरलाय आहे का नाही। या ब्रह्माशी एकरूपता झाल्यावर एकरूप झाला असं सांगायला कोणी शिल्लक राहत नाही। ते तो गा उत्तम पुरुष, तो जो तृतीय का निष्कर्ष दोहोनी अनेक मागेला जो ते तो गा उत्तम पुरुष। आणि त्याला तिसरा पुरुष जो म्हटलं होतं माऊली म्हणतायत की दोहीचे नाव नसाहे
या दोघांचंही जो आणि काही एक तेजा पुरुष आहे जे दोहीचेही नामनस आहे उदेला गावे शिखाये दोही ते या असं मौलीनी मागे म्हटलं होतं. तर या दोघांना खाऊन जो शिल्लक राहतो तो तिसरा पुरुष, याचा अर्थ त्यानं स्वप्नही खाल्लं आणि त्यानं सुषुप्तीही खाल्ली. आता केवळ जागृती म्हणजे ती अवस्था, केवळ आहे का नाही आपलं मूळ स्वरूपाविषयीची जागृती, अशी ती असं मूळ जे स्वरूप आहे आपलं, तो या दोन पुरुषांहून मात्र काय आहे, तिसरा वेगळा पुरुष आहे. सुषुप्ती आणि स्वप्न पासून बहुया अर्जुना जाणणे जैशाना बोधाचे सुषुप्ती आणि स्वप्नापासून, सुषुप्ती आणि स्वप्न या दोन्ही पासून जी वेगळी अवस्था आहे ते निव्वळ बोध, निव्वळ ज्ञान आहे का नाही, असं ती अवस्था आहे. का रश्मी हनमृगजला पासून अर्कमंडला अफाट देवी आगळा उत्तम का, हा उत्तम पुरुष दोन्हीपेक्षा अज्ञानापेक्षा आणि अन्यथा ज्ञानापेक्षा किती वेगळा आहे, का रश्मी हनमृगजला पासून अर्कमंडला वेगळा. रश्मी आणि मृगजळ आहे का नाही, रश्मी म्हणजे किरण आहे नाही, किरण खाली येतात आणि त्या किरणानं मृगजळ काय होतं आपल्याला दिसतं. मृगजळ आपण म्हणतो सूर्यामुळं, पण मृगजळ आणि सूर्य याच्यात अफाट अंतर आहे. किती अंतर आहे त्याचा काही संबंध नाही. तसा या अन्यथा ज्ञानावून आणि या अज्ञानावून हा उत्तम पुरुष काय आहे, वेगळा आहे. हे ना काष्टीचा काष्टावनी अनादिसा जैसावनी तैसा अक्षराक्षरापासून अनचितो. हे जाऊ द्या दुसरा दृष्टांत, काष्टी काष्टापासून जैसावनी वेगळा. लाकडात राहून जसा अग्नी लाकडापासून काय राहतो, वेगळा असतो, तसा अक्षर आणि अक्षरापासून हा उत्तम पुरुष काय आहे, वेगळा आहे. पैग्रासुनी आपली मर्यादा एक करीत नदी नदा उडते कल्पांची उदावादा एक नावाचा. पैग्रासुनी आपली मर्यादा एक करीत नदा नदा. कल्पांताच्या वेळेला ज्यावेळेला मला 100 वर्ष पाऊस पडतो असं ग्रंथात वर्णन आलेलं आहे. आणि एवढा पाऊस पडतो की ते पाणी यकारनव ज्याला म्हणतात, सगळं पाणी पाणी ब्रह्मलोकापर्यंत ते काय होत जातं, पाणी जातं. एवढं पाणी होतं आणि मग ते पाणी काय करतं, नदी नदा एक करी. तिथं नदी वेगळी राहत नाही आणि नदही वेगळा राहत नाही. मोठ्या नदीला नद म्हणतात आणि छोट्या आपण आपल्या नदीला नदी म्हणतात, आहे का नाही, नद म्हणतात. भारतात एकच नद आहे, मोठा नद आहे तो, आहे का नाही. उठे कल्पांची म्हणत नदी काही काही मोठे आहेत बरं का, खूप मोठ्या नदी आहेत, आहे का नाही. खूप आता तुम्ही गेले असाल त्या याच्यावर संगमावर प्रयागराजला, किती मोठे महाराज, या काठाहून त्या काठचं दिसत नाही, आहे का नाही. रिक्षानं जावं लागतंय तिथून, लोक मधात याच्यात त्या पात्रातून रिक्षाला जावं लागतंय. पायी जायला तर घाम फुटून एवढं लांब येते, आहे का नाही. एवढ्या मोठ्या नद्या, पण नद सगळ्यात त्याच्यापेक्षा काय आहे, मोठा आहे. गुजरात मधून तो नद बहुतेक गेलेला आहे का नाही. असं रासोनी आपली मर्यादा मग एक करी, पण नदी असो का नद असो, ते पाणी सगळ्यात काय करून टाकतं, एका नाव झाला तरंग एका नाव होऊन जातो सगळा. नाही उठे कल्पांती उदावादा एका नावाचा कल्पांती उदावादा उठे, त्याचाच महाराज मग महत्व, त्याचा डांगोरा पिटल्या जातो, एक होऊन जातं. तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आती, तैसे गेलेली दिवराती प्रळय जे ना स्वप्न ना सुषुप्ती. मग तिथं स्वप्नही नाही आणि सुषुप्ती नाही, म्हणजे अज्ञानही नाही आणि अन्यथा ज्ञानही नाही. आणि दोन्ही नसल्यामुळे, दोन्ही अवस्था असल्यामुळे जागृती म्हणावं लागतं, नाही तर जागृती कोण म्हणणार आहे का नाही. स्वप्न सुषुप्तीच्या सापेक्ष काय म्हणावं लागतं, जागृती म्हणावं लागतं. स्वप्न सुषुप्ती नसल्यावर जागृतीच काय असणार आहे मग, आहे का नाही. आणि म्हणून तेही तिथं म्हणायला काही शिल्लक राहत नाही. जसं प्रळय तेजे दिवो राती गिळली, प्रळय काळच्या तेजानं दिवसही गिळून टाकलेला असतो आणि रात्रही काय असते, गिळून टाकलेली असते. तो सूर्यच मावळत नाही प्रळय काळचा, प्रखर तेज असतं, आहे का नाही. आणि म्हणून अशा प्रकारे प्रळय काळच्या वेळेला पंचमहाभूत आपली मर्यादा सांडून वागतात, एवढा त्याचा अर्थ आहे. एवढा प्रखर सूर्य तापतो एवढा की माणसं जळूनच काय व्हायला लागतात, मरायला लागतात. पाणी एवढा पडतो की बुडून मरायला लागतात. अशा प्रकारचा तो नाश होतो. आता सध्याच नाही ते सदाशिव, चिंता करू नका, तुम्ही नाराज आहे.
एकदा सदाशिवनं ते लोणारला कोणीतरी म्हणलं की म्हणे एक माया कॅलेंडर निघले आणि त्याच्यात म्हणे 2012 मध्ये आहे ना सगळ्या सृष्टीचा नाश झाला. सदाशिव आले ना असे नाराज चिंतेतच होते. नाही खरे खरे खोटं नाही झालं काय बुवा. आणि 2011 चालू होते त्यावेळेस आहे ना 11 चालू होत म्हणे बुवा कोणतं माया कॅलेंडर निघलंय ते म्हणलंय 2012 मध्ये काय होणार आहे सगळे मरणार येतं. 12 ते असं होतं 12 तारखेला 12वा महिना आणि 2012 साल की सगळ्याचा काय होणार आहे नाश होणार आहे. म्हणलं बा एवढी चिंता करू नका म्हणे. का म्हणलं माया कॅलेंडर सांगते 12 नाश होणार आहे पण नारायण कॅलेंडर सांगते नाही वाटत. माया कॅलेंडराचं काय खरंय खरं कोणाचं आहे नारायण कॅलेंडर आहे. नारायण कॅलेंडर सांगता तो खूप बाकी आहे चिंता करू नका आहे का नाही. अशा प्रकारे ज्यावेळेला प्रलय काळचा वेळ येतो त्या वेळेला असं सगळं होत जात आहे का नाही. देण्याचे ते सर्व जाणीत रे 35 अशा प्रकारे ऐशा जे काही ना एक पण ना दुजे असे गेले नाही हे निजे अनुभव निर्गुजे उडा ना एक पण ना दुजे. मग तिथं द्वैत तर नाहीच नाही पण एकपणाही नाही. कारण द्वैताच्या सापेक्ष काय असतो एकपणा. जिथं दोनच नाही तिथं एक कोण म्हणायला राहणार आहे. तिथं काय नाही एकपणाही नाही द्वैत नाहीच नाही असे नाही निजे. तिथं आहेही नाही आणि नाहीही नाही. कारण नाही म्हटलं की आहे आणि आहे म्हटलं की नाही. तिथं आहे नाही नाही नाही. अनुभव निर्गुजे बुडाला जेते तिथं अनुभवही नाही. कारण त्या स्वरूपामध्ये अनुभवही काय गेला आता पूर्णपणे बुडून गेला. ऐसे आधी जे काही ते तो उत्तम पुरुष पाहिजे परमात्मा ही बोली जे नामे अशी जी काही एक अवस्था आहे त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. परमात्मा ही या नावाने त्याला संबोधल्या जात. तेही येत न मिसळता बोलण्याची वत्वे पंडत होता जैशी बोलणे याची वार्ता थडी याचा की जे तेही येत न मिसळता बोलणे. पण महाराज मी तिथं गेलो असं म्हणणारा सांगायला शिल्लक राहत नाही. एक म्हणत आम्ही देवाची पै झालो बरोबर आहे म्हणतात ऐसे नका बोलो पडाल पत्नी. काही काही म्हणले आम्ही देव झालो तुको बरं म्हणतात नरकात जासाल म्हणू नका. कारण देव झालेले म्हणायला शिल्लकच राहत नाही. तू म्हणायला त्या अर्थी तू देव झाला नाही का हो आता ते ऐसे नका बोलो पडाल पत्नी. कुठं पडाल तुम्ही पतनात पडाल. तेही यथन मिसळता बोलणे जीवत्वे पंडोसुता तिथं मिसळता पंडोसुता जीवत्वानं तो शिल्लक राहत नाही असं बोलायला कशाप्रमाणे दृष्टांत माऊली गोळ देतात. जैशी बुडणे याची वार्ता थडी याचा की जे एखादा माणूस नदीत बुडाला आता ते बुडाला तळावर जाऊन बसलं. आता बुडून तळावर जाऊन बसलेलं सांगायला येतं का हो मी बुडालो हो. मग तो सांगतो कोण थडीवरचा इथं बुडाला. बुडालेला सांगतो मी कुठं बुडालेला सांगत नाही. तसा या स्वरूपात बुडालेला सांगतही रे मी कुठं बुडालोय नाही की नाही. शास्त्र थडीहून आली कोण सांगतात इथं बुडाले इथे गेले इथं पुढे गेले त्यांचा शोध इथं मार्ग हे थडीवरच्यानं सांगितले. चला जाऊ माग येत आम्ही म्हणजे थडीवरचे म्हणजे कमी प्रमाणात का नाही हे बुडून पुन्हा थडीवर आली आणि मग सांगायला लागले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. हे बुडून पुन्हा थडीवर आले. कशाला आले हे मागचे न्यायला आले ना ते काय करत होते थडीवर यायची नाही का नाही. तैसे विवेकाची आणि काठी थडीवर तिथून आली किंवा त्या आत्याला पाठवलं. एकंदर शिका पाठविला येही लोका आलो म्हणे तुका मी नामाचा. कारण एकंदर शिका पाठविला हे का नाही. भगवंताने शिक्याचं पत्र घेऊन आम्हाला पाठवलंय तुका बराय म्हणतात. पाठविला येईल लोका मी आलो म्हणजे मग पाठवलं आणि म्हणून मी आलो. तुम्ही आले पण तुम्ही कोण. मी तुका आलो म्हणे तुका मी तुका आलो. तुमचं काय वर्ष आहात तुम्ही काय कार्य आहे. मी नामाचा धारक नामधारक तुको बराय म्हणतात मी आलो. मला तिथं काही सांगायला तिथं शिल्लक राहत
नाही ऐशे विवेकाची काठी वे ठाकरिया किरीटी पारावाराची गोठी करणे वेदा विवेकाची काठी काठावर उभे राहिलेल्या नात्याचं सांगितलंय की उडाला उडाले या स्वरूपाला गेले या स्वरूपाला तिथे गेला तर सांगत नाही कोणत्या काठावर उभे राहिलेल्यांनी सांगितलं विवेकाची काठी कोणता काटा या अलीकडचा विवेक महाराज विवेक शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतो विवेक वैराग्य शेवटपर्यंत जवळ नेऊन पोहोचवण्यापर्यंत मौली ज्ञानोबाराय म्हणतात असा आम्ही मित्र बनवलाय की तो आमच्या तिथं जाईपर्यंत बरोबर आहे सगळ्या अवस्थेत तो जोडवणी ठेविला सखा जो आगव्या भूमिका सवी चाले जो सगळ्या अवस्थेत आमच्या काय राहतो वितरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा जो आगव्या भूमिका सवी चाले सगळ्या अवस्थेत आमच्या तो बरोबर आहे असा परिवाराच्या गोष्टी करणे व्यथा आणि मग महाराज काठावर उभा राहून वेद या सगळ्या गोष्टी करतो म्हणून एक पुरुष अक्षराक्षरो दोन्ही देखोनी आवरो या ते म्हणते परमात्मरो याला पर का म्हटलंय परमात्मा आहे का नाही पर शब्दाचा अर्थ दोन होतो पर म्हणजे श्रेष्ठ आणि पर म्हणजे पलीकडचा दुसरा पलीकड पर म्हणजे पलीकड आहे का नाही याला पुरुष का म्हटलंय क्षराक्षर दोन्ही या अलीकड आणि हे दोन्हीच्या पलीकड म्हणून याला पर असं म्हटलंय आत्मरूप अर्जुना ऐशिया परी परमात्मा शब्दवरी सुची जय गावदारी पुरुषोत्तम अर्जुना अशा प्रकारानं याला परमात्मा हा शब्द देण्यात आला नाही ते हा शब्दही त्याच्या ठिकाणी नाही या दोन्हीच्या पलीकड म्हणून पर आहे का नाही आणि आत्मतत्व असल्यामुळे आत्मा पर आत्मा आहे का नाही असा दोन्ही पेक्षाही वेगळा असलेला हा आत्मा सुची जय गावदारी पुरुषोत्तम यरवे न बोलण्याची बोलणे जेतीचे सर्व नेनिवा जाणणे काहीच न होणे ते वस्तू का यरवे त्याचं स्वरूप कसं आहे बोलण्याची न बोलणे त्याच्याविषयी न बोलणं हेच बोलणं त्याच्याविषयी न बोलणं हेच त्याचं बोलणं त्याच्यावर काय करणं आहे वर्णन करणं आहे ऐका नाही वेद जाणून येतो चांग जाऊन दे की तुझे अंग मग आम्हा तया मोग एके पांती बस वेदालाही तिथं मौन गा तुझे राशी नाव तुझं रास नाव काय आहे मौन काहीच न बोलणं आता तू बोलायचंय का बंग बोलो आबोलनी मोरोनिया जिने बोलो आबोलनी आम्ही बोलतो पण आबोलने बोलतो बोलत नाही असं नाही आम्ही बोलतो पण कोणतं बोलतो आबोलने बोलो आम्ही बोलू पण काय बोलू आबोलने म्हणजे न बोलणे आम्ही बोलू आणि पुन्हा न बोलणं बोलू आता हे काय येण्यासारखं आहे काय आम्ही जगू पण मरून जगू सामान्य माणसाला आवडत आम्ही बोलू पण न बोलणं बोलू आम्ही जगू पण मरून जगू आता मरून कसं जगू आणि न बोलणं कसं बोलू त्याचा स्पष्ट अर्थ आहे बोलो आबोलने आम्ही बोलणार नाही असं नाही बोलू पण आबोलने बोलू याचा अर्थ ज्याच्याविषयी बोलता येत नाही त्याच्याविषयी बोलू त्याच्याविषयी वेद मुका झाला त्याच्याविषयी आम्ही बोलू म्हणून तर वेदाचा तो अर्थ म्हणून तर हे लोक सगळे अशा बोलायचे ते त्यांना कळायचं नाही तुका बरं काय म्हणायले आबोलने बोलो अरे कोणाला त्याच्याविषयी बोलता नाही आला आम्ही त्याच्याविषयी बोलू आबोलने बोलो आबोलने मरण याचीने आम्ही जगू पण कसे जगू काय उच्च कोटीचे तुकोबाराच्या अवस्थेचे अभंग आहे ज्यांनी असूनी पुन्हा नसणे जगात राहू आणि जगात नाही राहू सोनी नसणे ज्यांनी आम्हा अशा प्रकारचे तुकोबाराय म्हणतात बोलण्याची बोलणे तुकोबाराय म्हणतात ये रवी न बोलण्याची बोलणे यरवी त्याच्याविषयी बोलता येत नाही महाराज न बोलणं हे त्याच्याविषयीचं काय आहे बोलणं मौन जिथं होतं तिथं न बोलणे तिथलं जाणणं कसं आहे जे तिचे सर्व नेनिवा जाणणे काहीच न जाणणं म्हणजे तिथलं जाणणं आहे काहीच तिथलं न जाणणं हे तिथलं काय आहे जाणणं आहे काहीच न होणं हे तिथलं होणं आहे
काहीच न होणं हे तिथलं काय आहे? होणं आहे. ती अशी जी वस्तू आहे ती वस्तू म्हणजे उत्तम पुरुष. तुम्हाला ती खऱ्या स्वरूपाला प्राप्त झाली का? खऱ्या स्वरूपाला ते या देहातच असे वागतात. उद्धव बाबा असे बसायचे. काय काही वेळेला सामान्य संसारिकाला वाटतं माझं काय चिंता असेल, नाराज बसले. ही चिंता नाही, ही विश्रांती झाली. आता त्यांना त्या पदाला गेले की ज्या पदावर आता बोलायचंही काम नाही, काही करण्याची क्रिया नाही, काही मिळवायचंही राहिलं नाही. अशा शांत पदाला ते प्राप्त झाले म्हणून तसे बसले. केलं त्याच्या तोंडावर 12 नाही वाजली. पावलो विसावा ही अवस्था आहे. ती तुकोबार आहे, ज्ञानोबारांनी अवैध अवस्था व्यक्त केली ती ही अवस्था आहे. असे बसायचे. मला तुम्ही आता कधी कधी न्याय पाहिलं नाही, एखाद्याशी नसली गेलं ना अशा हात असायचे शांत. तो जो आतला आनंद आहे, तो जो आतला आनंद आहे त्या आनंदाचं तेही वर्णन करू शकत नाही. आनंदाच्या ज्या लाटा आतून येत राहतात त्या बसण्यात, त्याचं वर्णन त्यांच्याही मुखातून होत नाही आणि ग्रंथातूनही होत नाही. त्याचा अनुभव घेऊनच भोगावं लागेल. हे तसं सांगण्यात येत नाही, सांगण्यात येत नाही. मुख्याने गुळ खादला, गुढीने सांगायला सांगता येत नाही. ते काय सांगता येते? ही अवस्थाच अशी आहे की फक्त तिचा उपभोग घेता येतो, सांगता येत नाही. परमार्थात काय मिळालं हे जोपर्यंत सांगता येतं तोपर्यंत खरं मिळालंच नाही. परमार्थात काय मिळालं आपल्याला हे जोपर्यंत सांगता येतं तोपर्यंत मिळालंच नाही. आणि ज्या दिवशी मिळालेलं सांगता येत नाही त्या दिवशी खरं मिळालं. हे आता मिळालेलं काय होत नाही, सांगता येत नाही. महाराज आपण आपल्याला विषयाची आसक्ती आहे, परमार्थाची नाही. त्याचं हे एक मूळ कारण आहे. कारण विषय महाराज धनाधन प्रयत्न केला की धनाधन मिळत जात आहे. मिळत जात आहे. घर बांधलं, गाडी घेतली, हे झालं ते झालं, पोराचं लग्न केलं, याला नोकरी लावली होती, हे सगळं दृश्य आहे ना, हे दिसत राहत आहे. आणि परमार्थात 100 गाथेची पारायण केली, काय मिळालं? काही मिळालं काय? 100 गाथेचे पारायण करणार शिंग फुटली का? 3 डोळे आले भगवान शंकरासारखे का? भगवान विष्णू सारखे 4 हात आले का? काळा होता तर गोरा झाला, रंग बदलला, रूप बदललं, अवस्था बदल. काय बदललंय? काहीच बदललं नाही. जे बदललंय ते सांगता येत नाही, दाखवता येत नाही. आणि जे दाखवता येत आहे ते मिळालं नाही. फक्त ज्याला त्याची गोडी आहे, ज्याला त्याचा अनुभव आहे, त्याला मिळालेलं सांगता येत. काही काही लोक महाराज मग तो बाबा तोंडावर म्हणायचे, समोर ते म्हणे इतक्या दिवस देव त्याला काय मिळवलं म्हणजे नाही का? मिळवलं काय? कारण त्यांनी जे मिळवलंय ते आपल्याला दिसलं नाही. घरचे लोक म्हणले ना आपल्यालाही म्हणतेच बाबा महिन्यावर वाऱ्या केल्या काय दिसतात, कोणतं तिथून काय मिळवलंय? मिळवलं ते सांगता येत नाही, जे सांगता येत आहे ते मिळवलं नाही. असंच नाही हो मा, खरं सांगणं असं नाही खरं हो म्हणले तुम्ही. म्हणून या विवेकाची आहे का नाही, तिथं ते अशी अवस्था आहे. ती अवस्था मला बोलण्याची बोलणे, न बोलण्याची बोलणे. न बोलणं हे तिथलं काय आहे, बोलणं आहे हे कायचा थोडासा विस्तार केला की कारण असं जर नुसता अर्थ सांगितला तर न बोलणं, न पाहणं, न सांगणं याच्यात असं स्पष्टीकरण नाही होणार आहे का नाही. आणि म्हणून काहीच न होणे वस्तू ते का? काहीच न होता तिथलं होणं आहे अशी ती वस्तू. सोहम ते हे असतवले जे तर सांगतेचे सांगणे झाले. दृष्टच वेशी गेले दृश्य जे सोहम ते हे असतवेले. सोहम 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 हे साधनेतलं होतं. साधना होती ना, मी परमात्मा, तो परमात्मा मी आहे, तो परमात्मा मी आहे, तो परमात्मा मी आहे. सोहम सोहम हम म्हणजे मी आहे का नाही. तो मी आहे, तो मी आहे, तो मी आहे. त्या ठिकाणी गेल्यावर त्याचा अस्त झाला. बोलाचे कारण काही बोलण्याचा संबंध नाही आहे का नाही. आता मावळलं, सोहमही मावळून गेलं, तिथं सोहमही राहिलं नाही. कारण तो ते रूपच झाला. आता काय वेगळेपणाच नाही. जे तर सांगतेची सांगणी झाली. मी तो रूपाला प्राप्त झालो असा सांगणारच त्या रूपाला प्राप्त झाला. आता काय सांगणार आहे?
सांगणारा तिथं राहिलेला नाही. दृष्टत्वेशी गेले दृश्य जेत, जेथ दृश्य गेले आणि दृष्टत्वही गेले आणि द्रष्टाही गेला. आपण जो विषय पाहतो त्याला त्रिपुटी लागते. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन आहे का नाही. विषय आता आपण एखादी वस्तू, आता हे आपण माईक मोबाईल पाहायला लागलो, बरोबर आहे का नाही. मोबाईल पाहण्यात त्रिपुटी असते. मोबाईल झाला दर्शन, पाहणारा झाला द्रष्टा आणि दोघाच्या मधातलं दर्शन. दृश्य, द्रष्टा आणि दोघाच्या मधात जे होतं ते ज्ञान दर्शन, बरोबर आहे का नाही. पण तिथं जो गेला तिथं त्यानं ते पाहिलं, त्या रूपाला प्राप्तही झाला. पण आता द्रष्टा नाही, दर्शन नाही आणि दृश्यही नाही. त्रिपुटी वाचून जे पाहणं ते उत्तम पुरुष. मावळली त्रिपुटी, दीप उजाळाला गटी त्रिपुटी मावळली. त्रिपुटी म्हणजे 3 फूट आहे का नाही. मला आपल्या विषयाच्या आनंदालाही त्रिपुटी लागते, विषय पाहण्यालाही काय लागते, त्रिपुटी लागते. भोग, भोग्य आणि भोक्ता 3 लागतातच आहे का नाही. तिथं त्याही त्रिपुटी वाचून काय आहे, आनंद आहे तो अशा प्रकारचा. आता बिंब आणि प्रतिबिंब मायची कैची म्हणू नये प्रभा, जरी कैशेनी हे लाभा जायची ना. आता बिंब आणि प्रतिबिंब वेगळं वाटत असलं तरी प्रभा कैशेनी म्हणू नये. जरी तो देह पडला नसेल, एखाद्या वेळेला मला आत्मज्ञान झालं, भगवत प्राप्ती झाली म्हणजे देह पडतो असं नाही. आणि आत्मज्ञान झाल्यावर जर देह पडला असता तर आत्मज्ञान रोग झाला असता. कशाने मेला, कोरोनाने मेला, कशाने मेला, तापीत मेला, कशाने मेला, अमक्याने मेला, कशाने मेला, आत्मज्ञान झाल्याने मेला. आत्मज्ञान रोग झाला असता ना. आत्मज्ञान झालं म्हणजे रोग नाही येतो. आत्मज्ञान झालं म्हणजे मरतोय थोडाच. मग तो जरी वेगळ्या शरीरानं दिसत असला तरी बिंब आणि प्रतिबिंबातली प्रभा एक आहे ना. भोगू दशा, देहातच काय भोगू आम्ही, ती दशा भोगू. त्याला जीवनमुक्त म्हणतात. म्हणजे जिवंत असतानाच त्याला काय मिळालेली आहे, मुक्तता मिळालेली आहे. अशा प्रकारची एक नाही. जरी कैशिनी लावा जायची ना. का घराणा फुला दोही धृती असे जे माझारी लेखाई, तेन दिशे तरी नाही ऐसे बोलू नये. घराणा फुला दोही धृती असे. फुल तेवढ्या लांब आहे, इथं आपण आहोत. फुलाचा सुगंध आपल्याला इथं आलाय, सुगंध आलाय, दिसलाय का, वास आलाय, दिसलाय न दिसू द्या ना. पण ज्या अर्थी आपल्याला इथं सुगंध येतो त्या अर्थी फुलापासून आपल्यापर्यंत तो सुगंध पसरलेला आहे. त्याची तार तुटलेली नाही सुगंधाची. जर तार तुटलेली असते तर आपल्यापर्यंत आला नसता. तार तुटलेली नाही तर तिथून इथपर्यंत लागलेला आहे. फुलापासून इथपर्यंत सुगंध नाही दिसला तरी आहे. तसं त्या पदापासून या देहातल्या पदापर्यंत तार काय झालाय, आता तुटलाय. असं त्या आपण वेगळा काय अडचणी त्याच्यात नाही. पैसे बोलू नाही, दिसत नसला सुगंध मग नाही म्हणावं का त्याला, आहेच तो. तैसे द्रष्टा दृष्टे हे जाये, मग कोण म्हणे काय आहे याची अनुभवित याची बाह्य रूपता. या द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही तिथून निघून गेलेले असल्यामुळे कोण म्हणे काय आहे, कोणाला कोण सांगितलं काय सांगितलं, आता मधात काय राहिलंय सांगणाराच तो झालाय. मग हे कसं बघावं लागतं, अनुभवाची त्याची बाह्य रूपता. त्याचा फक्त काय घ्यावा लागतो, अनुभव घ्यावा लागतो. आणि अनुभवानं ते ज्याचं त्याला भोगता येतं. जो प्रकाशे विन प्रकाशू ईशितवे विन ईशू आपणची अवकाशू वशविते. जो प्रकाशे विन प्रकाशू तो स्वयं प्रकाशित आहे, त्याला पाहण्याकरता दुसऱ्या प्रकाशाची काय नाही गरज नाही. प्रकाशे विन प्रकाशू, दुसऱ्या कोण्या प्रकाशाचा आधार घेतल्या वाचून तो स्वयं प्रकाशित आहे. सूर्याला काय दुसऱ्या प्रकाशाची गरज लागते काही आहे का नाही, काही गरज लागत नाही. स्वयं प्रकाशित आहे तसा तो प्रकाश. ईशितवे विन ईशू, त्याचं कोणी नियमन करणारा नाही तरी तो ईश्वर आहे. त्याचं कोण नियमन करतोय, तो सगळ्याचं नियमन करतोय, तो नियमित आहे. त्याचा कोण नियमित आहे. आपण याची अवकाश होतो, या आकाशात राहत नाही त्याच्याच आकाशात, हे आकाश त्याच्या अवकाशात राहत. असा आपल्याच अवकाशात जो राहतो अशा प्रकारचा जो आहे. जो नादी ऐके जाता नादू स्वादे चाके जाता स्वादू, जो भोगे तसे आनंद आनंदाचे. नादी ऐकायचा तो नाद आहे पण त्याचाच तो ऐकतो नाद. दुसऱ्या कोणाला तो नाद ऐकायला भेटत, ऐकण्या वाचून जो नाद आहे तो स्वाद आहे, पण चाखण्या वाचून स्वाद आहे. चाखायचं काम नाही त्या स्वादाला.
चाकण्या वाचून जो काय आहे स्वाद आहे तो भोग त्याला भोगता येतं. भोगीचं तसे आनंद, तो आनंद भोगता येतो पण कोणालाही भोगतात नाही. आनंदाची आनंद भोगी जसे आनंदानंच काय भोगायचा तिथं आनंद भोगायचा. त्याचा अर्थ तुकोबाराय म्हणतात तोची एकता जाणे पावे अनुभविले कुणी. तोची एकता जाणे प्रत्येकाला नाही कळत. अनुभवानं ज्याला तिथे गेलाय तो त्याला प्राप्त करतो. जो पूर्णतेचा परिणाम हो पुरुष का पुरुषोत्तम विश्रांतीचाही विश्राम विराला जेते पूर्णतेचा परिणाम हो. सगळ्या पूर्ण 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 ज्या अवस्था आहेत त्या पूर्ण अवस्थेचाही जो शेवटचा टोक आहे परिणाम फळ. आता तिथून पुढे पुन्हा पूर्णता मिळवायची राहिली नाही. पूर्णतेचा परिणाम पुरुषोत्तम पुरुष सगळ्या पुरुषामध्ये उत्तम असलेला तो काय आहे पुरुष आहे. विश्रांतीचाही विश्राम विश्रांती ही जिथं काय येते विश्रांतीला येते असे असं जे ठिकाण आहे. सुखाशी सुख जोडले जे तेज तेजाशी संपडले शून्य हे उडाले महाशून्य. सुखाशी सुख जोडले सुखाला काय मिळालं ते सुख मिळालं. सुखाला सुख मिळालं. असं कसं बोल नाही त्याच्याविषयी असंच बोलावं लागतं बरं कळल्यासारखं. त्याच्याविषयी यथार्थ बोलता येत नाही. सुखाशी सुख जोडले जे तेज तेजाशी संपडले ते तेज आहे. याचा अर्थ असा तर नसेल. आता उग मला आठवले ते सुख जोडतं पण अगोदर सुखाला सुख जोडणं याचा अर्थ एका सुख शब्दाचा अर्थ शुद्ध अंतःकरण घेतलं तरी चालेल. चालेल का नाही मला माहित नाही पण असं वाटतंय असं असेल की शुद्ध अंतःकरणाच्याच व्यक्तीला ते सुख काय होतं जोडतं. म्हणजे तेवढं पवित्र झाल्यावरच तिथं जाता येतं. पाहू नाही का नाही अशा प्रकारचं होऊ शकतं. तेच 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 तेजाशी जोडले शून्य ही बुडाले महाशून्य. शून्य सुद्धा महाशून्यामध्ये बुडावं ते काय अवस्था ती अशी आहे. शून्य सारोनी तेथे शून्य ही बाजूला राहिला. आता शून्य म्हणजे शून्याला काय म्हणा आकार असतोच ना. शून्य एक दावावे झाले करावंच लागतं ना पण तिथं तेवढाही नाही. अशा प्रकारची जी अवस्था ते शून्यालाही बाजूला करून म्हणजे निर्विकाराच्या ठिकाणी अशा ठिकाणी राहिले. अशा ठिकाणी जो विकास ही वरी उरता ग्रासातेही ग्रासुनी पुरता जो गोहे पाडे बहुतापासून कहू विकासा ही वरी उरता. सगळा जो विस्तार आहे सृष्टीचा हा सृष्टीचा विस्तार करून पुन्हा तो बाजूला उरलेला आहे. सृष्टीचा विस्तार करूनही तोच विस्तारला आहे आणि पुन्हा तो वेगळाच राहिलेला आहे का नाही. ब्रह्मन लिप्ते त्या मेळे कर्मा अकर्मा वेगळे त्या मलाना ती लिप्त होत नाही. कर्म आणि अकर्मापासून काय असतं सकाळ वेगळा खेळे काळा आहे सकाळा वेगळा आहे का नाही. दुसरे प्रमाणे तो गोबर आहे ते सगळ्या निर्विकार सगळ्याच्या आत राहून पुन्हा निर्विकार राहिलं. उपाधी निर्विकार काहीचा संसार तो ते दुसरे प्रमाणे याच्यात येते कोणता अचेत चेतले भक्तीची या सुखे आपुल्या कौतुके तुका म्हणे. त्याच्यामागे रूपनाई पुळ यातिशीर हस्तपाद रूपनाई वर्णनाई ठार पुळ यातिशीर हस्तपाद. त्याच्या मागचा व्यापोनी वेगळे राहिलेशी दुरी सकाळा अंतरी निर्विकार. व्यापोनी व्यापोनी सगळ्यात व्यापून पण राहिलेशी दुरी सकाळा अंतरी आणि पुन्हा सकाळा दुरी. व्यापोनी वेगळे राहिले शेदुरी सकाळा अंतरी पण निर्विकार. सगळ्याच्या हात राहून पुन्हा ते काय विकाराला प्राप्त होत नाही. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला आकर बाप कुमादेवी सगळ्यातून काय राहिला तो पुन्हा वेगळा राहिला असा जो आहे असा जो विकास आहे वरीवरता ग्रासातही ग्रासातही ग्रासने पुरता आहे. सगळ्याचा घास घेऊन पुन्हा त्याचं पोट रिकामच राहतं. त्यावेळेस म्हणले ना रे बापा बापा किती खायला द्यावा तू कोणी ठायूने आलाशी कवने मायेची पोटी वाताशी अजून होते तेव्हा तू आला कुठून कोण्या मायेच्या पोटात होता बाबा एवढा मोठा तू कुठं होता तेव्हा तू अरे किती दिवसाचं खाल्लंय का नाही.
बुकाला मला तो नुसता खातच सुटलाय. ग्रासोनी पुरता पुन्हा जो बहुवे ते पाडे बहुतापासून बहुतापासून मला सगळ्यापासून वेगळा सगळ्यापासून श्रेष्ठ असं ते रूप आहे. माझ्या मी पणाचा करून मी फरा मुरले बैसाला खावया आईसा भोकाळू हा नंदाचा बोळ यासीन पुरीची ग्रासिता माझा खेळ पुरतच नाही मला सगळं. आता काय देऊ नसता जवळ काय द्यावं आता सगळंच खाऊन टाकलं या सगळंच खाऊन टाकले. संचित प्रारब्ध ते बक्षिले तू ठेवलंच नाही जवळ काही सगळं खाऊन टाकलं. म्हणून तुकोबरायचं म्हणतात तुकोबरायचं सुद्धा देवाला तसंच म्हणलंय काय हा चोर आहे आणि असा चोर आहे की भक्ताच्या जवळ काही ठेवत नाही असंच अर्थाचं प्रमाण समजायला तसंच म्हटलं मला. वैष्णव चोरटी घरा आली ती करंटी करा आपुली जतन आता भांडी पांघरून करा जतन करा नाही ते काही ठेवीत नाही म्हणजे ती आसक्ती ठेवीत नाही काही कर्म नाही अकर्म नाही काही नाही संचित नाही प्रारब्ध नाही क्रियमान नाही भस्म करून टाकतात. आधीच दुर्बळ मी नव्हती काही जोडी पूर्वीच बक्षुनिया गेला होता आणि कोठोनी वाढूया परवरी हातो भोपाळू सदाचा बराडी. मला खायचं असतो खातोच सगळं आहे का नाही. काय करावं कुठून वाढावा आता जवळ तर काही ठेवलेलं नाही सगळं खाऊन टाकतो आहे का नाही. अशा प्रकारचा असा भोकाळू जो आहे नेनतया प्रतिरूपेपणाची प्रतीती रूपेन होऊन शुक्ती दावी जीवी पण नेनतया प्रती आपण अज्ञानी नेनता म्हणजे अज्ञानाला काय होतं सगळं नाही दिसत का दिसत नाही. मला रूपेपणाची प्रतीती रूपेन होऊन शुक्ती दावी शुक्ती रूपे न होता रूपेपणाची प्रतीती दावी एक नाही. शिंपला चांदी न होता चांदी दाखवतो तसा हा विश्व न होता विश्व दाखवतो आहे का नाही. रज्जू सर्पाकार भाशी येले जगदंबर भाशी येले आहे का नाही. हा शुक्ती झाली का नाना अलंकार जसे सोने लपत लपाले असे विश्व न होनिया तैसे विश्व जो दोरी. महाराज अलंकार जसे सोने लपत न लपत लपाले असे आणि अलंकाराचा सोन्याचा अलंकार केला सोनं लपलंय का नाही. अज्ञानाच्या दृष्टीने लपलं नाही पण लपलं अरे बाळा सोने वाया गेले हे का नाही. अशा प्रकारचा तसा हा विश्व होऊन लपल्याला नाही विश्वच हा झालाय पण आपल्याला अज्ञानाने लपल्यासारखा झालाय. हे असो जलतरंगा नाही शिनाने पण जेविका देवी दिसता प्रकाश जगा आपण चिलो असे जलतरंगा शिनाने पण जेवी नाही. मला पाणी आणि लाट यात काय वेगळेपणा आहे का पण अज्ञानाच्या दृष्टीने तो काय झाला वेगळेपणा झाला. तसा देवी दिसता प्रकाश जगा आपण चिलो देवी ज्याप्रमाणे वेगळं वाटतं तसा जगात तो वेगळा नाही त्याचाच प्रकाश म्हणजे जग आहे पण आपल्याला तो काय वाटतो वेगळा वाटतो. आपल्या संकोच विकासा आपणची रूप विरेशा हा जळी चंद्र अनदैसा समग्रगा. आपल्या संकोच विकासा आपणची रूप विरेशा जळी चंद्र हान जैसा आहे का नाही. आपला विश्वाचा विश्वरूपी संकोच आणि विश्वरूपी विस्तार. संकोच म्हणजे नाश आणि विस्तार म्हणजे वाढ. सृष्टीला घडणं घडवण्याला सृष्टीला आणि सृष्टीचा नाश करायला तोच कारण आहे. चैतन्याची शोभा तशी सृष्टीचा विस्तारही तोच करतो आणि सृष्टीचा नाशही तोच करतो आहे का नाही. अशा प्रकारे पण सृष्टीचा विस्तार करत असताना जसा चंद्र पाण्यात समग्र राहतो तसा तो काय राहतो सगळा राहतो. तैसा विश्वपणे काही होय विश्वरूपे काही न जाय तैसा रात्री दिवस नये द्विधारवी. विश्वपणे काही न होय विश्वाच्या होण्यानं तो होतही नाही विश्वाच्या जाण्यानं तो जातही नाही. जसा दिवस सूर्याला रात्रही नाही आणि सूर्याला दिवसाच्या होण्यानं सूर्य दिवस होत नाही आणि रात्रीच्या होण्यानं सूर्य रात्र होत नाही. तैसा काहीच कोणीकडे काही शेनी वेची न पडे दयाचे सांगडे दयाशीची काहीची कोणीकडे काहीशी वेची न पडे होण्यानं त्याचा खर्चही होत नाही आणि त्याचा नाशही होत नाही. अशा प्रकारचा जो आहे
यस्मात् अक्षरमतितोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तमः. जो आपण पेयची आपण पेया प्रकाशित शे धनंजया. काय बहु बोलो दया नाही तुझे. आपण पेयची आपण पेया प्रकाशित आहे, त्याचाच तो प्रकाशन करतोय, त्याचाच तो विस्तार, त्याचाच तो अर्थ काय का नाही अर्जुना. काय बोलू, अरे जास्त काय बोलावं जग दुसरं नाहीची. ज्याच्या ठिकाणी दुसरीपणा ही नाहीचा आहे तो गामिनी रूपाधिको क्षरोक्षरोत्तमो योगो मनोनी मने वेद लोको पुरुषोत्तमो. तो मी का निरूपाधिको आणि ते मी काय आहे निरूपाधिक असं ते तत्व आहे. क्षर अक्षराहून तो काय आहे वेगळा उत्तम पुरुष आहे आणि म्हणून वेद त्याला पुरुषोत्तम असं म्हणतात. क्षराक्षराला पुरुष म्हणा आणि त्या दोन्ही पेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे त्याला पुरुषोत्तम म्हणा अशा प्रकारचा तो म्हणतात. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्व भावेन भारत. परी हे आस्वाईशिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया जाणे जो पाहलिया ज्ञान मित्रे. पण हे आस्वादा त्याचं वर्णन राहू दे अर्जुना. मज पुरुषोत्तमा ते धनंजया जाणे. मी पुरुषोत्तम असलेलं जे पद आहे आता ज्याचं वर्णन केलंय त्याला जाणे, त्याला जाणतो, त्याला पाहतो. पण कोण जाणतो त्याला? ज्याच्या जीवनात सूर्य उगवला तो त्याला जाणतो. कोणता सूर्य? ज्ञान मित्रे. मित्र म्हणजे सूर्य. ज्ञान रूपी सूर्य काय व्हावा लागतो? उजडावा लागतो. ज्ञानाशिवाय ज्ञानाचा सूर्य ज्याच्या जीवनात उजडला नाही तो त्या रूपाला पाहू शकत नाही. ज्ञानरूपी सूर्यानं दिसतो महाराज, तो या सामान्य सूर्यानं दिसत नाही. तो ज्ञानरूपी सूर्य संत आपल्या जीवनात आणतात म्हणून हा दृश्य दर्शने संताची रविदीप हिरा दाविती देखणी ते दिसणाऱ्या वस्तू दाखवतात. आपला सूर्य ज्ञानरूपी सूर्य का उजडला की मग ते येत दिसतोय की नाही. चेले आपुले ज्ञान जैसे नाहीची होई स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वाव झाले. मग ज्ञानरूपी सूर्य उजडल्यावर काय होतं? ते असं होतं. काय होतं? चेले आपुले ज्ञान. ज्ञान कोणतं? विषय ज्ञान नाही, आपुले ज्ञान म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान आत्मज्ञान. त्याला काय शब्द आहे? आत्मज्ञान. कोणत्याही ज्ञानानं नाही. असताना हे आता एकची मोहरा पासोनी अंधारा दूर झालो. आता एकची मोहरा, आता एकच आमच्या समोर सूर्य आलाय. कसा कोणता आहे तो? असतानाही. या सूर्याला काय नाही? मावळायचं काम नाही. असतं म्हणजे मावळण्याचं काम नाही. आणि तो मावळत नसल्यामुळे अंधार माझ्या जीवनात येत नाही. अंधारापासून काय झालो? दूर झालो. अशा प्रकारचं आहे का नाही. असे पर्यायशिया चैल्य आपुले ज्ञान. आपले ज्ञान चैल्य. कोणतंही ज्ञान नाही. शब्द ज्ञान आहे, विषय ज्ञान तर नाही पण शब्द ज्ञानही नाही. आता तुम्ही बघायचं का आज सकाळीच अभंग वाचला पारायणात. गोड अभंगच असा आहे. तो का बराय म्हणतात वरी वरी बोला रस कथी ज्ञाना माझी फोस. वरी वरी बोला रस हे शब्द ज्ञानाचं वर्णन आमच्यासारखेच आहे. तुमचं नाही त्याच्यात. ते ज्ञानी लोकांचं म्हणजे सांगणाराचं आलं. वरी वरी बोला रस. काय बोलण्यात रस वरवरचा पाप कथी बोला रस. कथी कथन करण्यामध्ये मोठा काय रस. पण ज्ञाना माझी फोस. पण आत्मज्ञान आत्याच्या अनुभवाच्या ज्ञानानं म्हणलं तर फोलकट तिथं काहीच नाही. बरी बरी बोला रस कथी ज्ञाना माझी फोस. ऐशे लटी के जे ठक तया इहना पोरलो. लटके जे ठक येत ना, ठक ठक शब्दाचा अर्थ कळतो ना. ठक ठक टाकावून एक माठ काय करे. ठक म्हणजे बसवणारे. असे लटके जे ठक तया इहना ऐकणारे माठ. ऐशे लटिकेचे ठक तया इहना परलो ना. त्याला या लोकातला आनंद नाही आणि परलोकातला तर नाही. द्यायच्या ऐकधड नाही द्यायचे परत रमूच शिकाय. त्याचं पुढचं तर विचारू नका. परत तुम्हाला लयच मजा वाटली आहे ना. सांगू लागलो मी सांगणाराच मस्त मजा वाटू लागली की काय असे सांगणारे. तुकोबारा येते कोणाला सोडलं नाही. तिसऱ्या चरणात तुम्ही धरली. परिशे एक सांगे अंगा धुळी ही न लगे. महाराज तुकोबा महाराज मी तर 2-5 मिनिटं त्या चरणाकडेच पाहू लागलो की देवा 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 देवा. ती तुकोबाराने अनुभवातलं लिहिलंय. महाराज आपण गाथा पाहत नाही, ज्ञानेश्वरी पाहत नाही.
तुकोबाराय म्हणतात परिशे एक सांगे, एक परिशे आणि एक सांगे. परिशे म्हणजे ऐकली, एक ऐकायलं आणि एक सांगायलं. बरं, इतकं तुम्ही जरा त्याच्यात आत पुढचं उत्तर ऐकलं ना तर तुम्ही मी दोघे त्याच्यात बसतो. परिशे एक सांगे पण अंगात धुळीही न लगे. सांगणाऱ्यानं जे सांगितलंय आणि ऐकणाऱ्यानं जे ऐकलंय त्याची धूळ पण अंगाला लागू देत नाही. सांगणाऱ्यानं असं तनु तनु सांगितलं, ऐकणाऱ्यानं असं तनु तनु ऐकलं आणि खाली बाहेर गेले की अंगात धूळ पण नाही, झटकून जायचं. अंगात धुळीही न लगे. सांगणाऱ्याच्या अंगाला धूळ लागली नाही. तुकोबाराय तुम्ही तुमचं पाहून घ्या. चला, हा हे करायचं, धूळ नाही लागू द्यायची तुमची, तुम्हाला धूळ राहू द्या, धूळ पण नको तुमची आम्हाला. अंगात धुळी न लगे ऐसे लटकेचे ठक तया इहना लो. तुकोबाराय म्हणतात नाही नाही तुका म्हणे सोंग पाश निरसे आस ते सोंगाचा पासच येतो आहे का नाही, त्याच्यात येत नाही. परिचय का सांगे अंगात धुळी न लगे. तुकोबारायचा त्या अंगाचा शिकायला गोड आहे. आणि मग ऐकणारा ऐकायला आणि सांगणारा सांगायला, मग हे काय फुकट आहे का? तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे हाडे कुत्र्या लाविले झगडे. एक हाडू पडलेलं होतं आणि कुत्रे दोन आणि हाडू एक. आणि मग ते काय होतं, हाडू एक असल्यामुळं भांडणं. मला त्याचा आता भांडणं, आता तुमचे नामचे का भांडणं आहेत का? ऐकणाऱ्याच्या सांगणाऱ्याचे भांडणं चालतात का? तुकोबाराय एकच काय दृष्टांत दिला असेल तर मला त्याचा असा भाव निघाला. आता गाथ्यात काय केलं मी नाही पाहिलं अजून, पण मला त्याचा असा भाव निघाला की तुका म्हणे हाडे कुत्र्या लाविले झगडे. मग ते कुत्रे झगडे लावताना भुकतात ना, ते त्याच्यावर भाव भावून ते त्याच्यावर भाव, ते त्याच्यावर भाव, ते त्याच्यावर. तसं सांगणारा भुकायला आहे आणि ऐकणारे भुकायले. भुकणं म्हटलंय तुकोबारायांनी आपल्याला. आपल्या सांगण्याला आणि ऐकण्याला काय म्हटलंय? भुकणं. का? अंगात धुळी न लगे. त्याचा स्पर्श आपण लागू देत नाही. कशावरून सांगवलं मी? शब्दज्ञान हे महाराज यांना ब्रह्मत्व प्राप्ती होत नाही. काल प्रेमानंद बाबांनी एक प्रश्न विचारला, ऐका महत्वाचा आहे म्हणून सांगतो. प्रश्न विचारला की बाबा मी बिहारीलाल मंदिरासमोर वृंदावनला बाकी बिहारीलाल मंदिराच्या समोर बिस्किट वाटतो म्हणे, बिस्किटाची पुडी. आणि तिथं त्याला ते हे झालं होतं अपशब्द, म्हणजे थोडा रडू लागला ते बिचारा. तर ते बिस्किटाची पुडी वाटत होता. मग एक माता होती म्हणे अशी मलिन कपड्याची, त्या मला म्हणे भिकारीने. आणि मी बिस्किटचा पुडा घे म्हणलं तर तिनं काही घेतला नाही, ती पुढं निघाली. आणि मी जाऊन त्या माऊलीचा हात धरला म्हणे. कशामुळं की काय घ्या बिस्किटाचा पुडा. तिनं माग पाहिजे म्हणे, काठी हातात होती अशी सुटली म्हणे की अशी भयान म्हणे. महाराज मला काय झालं असेल म्हणे, लय बोलली म्हणे ती असे म्हणे करून. मी माफी मागवलं, माझी पत्नी होती म्हणे, आम्ही दोघं पाया पडायलो तरी ती कोणी अशी भयानच बोलली म्हणे आणि निघून गेली म्हणे. महाराज काय झालं असे? महाराज चूक झाली का माझी असं त्यांनी विचारलं. त्यांनी सांगितलं महाचूक झाली तुझी, महाचूक झाली. मी बिस्किट देऊ लागलो. मग ती एवढी का रागावी तुला माहिती का? तुला वाटलं असेल की मी काय केलं नुसतं स्पर्श केलाय. हे वृंदावनी म्हणे माणसं ते अशी एखादी माऊली असू शकते की अखंड ब्रह्मचारी तो जिने स्वीकारलेली, जीवनभर पुरुषाचा स्पर्श करायचा नाही असा निष्ठा नियम केलेला आहे. आणि तो म्हणजे तिचा नियम मोडला असेल कदाचित, तुझं देवही भलं करत नाही, कारण का नाही मला सांगता येत नाही म्हणले. आता मी नाही सांगू शकत, इतकं महाराज भयान काम आहे. त्याने मग ते पण म्हणजे मग ती पूर्ण सांगून कसं करतात त्याला सांगितलं ती एक शब्द बोलली काय ती जास्त मेकरशील तर तुला मारेन काठीनं. आणि असं म्हणली ना हो, मग आता सुटला म्हणे. कारण ती जर गप गेली असती, मला ऐका, साधून शाप दिलेला परवडतो पण गप गेलेला साधू परवडत नाही. एका जर म्हणला तो जाळून भस्म करीनं निघून गेला तर परवडला, कारण तो बोलून त्याचं त्याने व्यक्त केलं. पण गप गेलेला काय देव, कारण देव गप गेला पण देव गप राहत नाही. मग किंवा हातपाय धुणच काय लागतो, मग
हातपाय देऊन मागा लागतो, हा गप राहत नाही. अशा प्रकारे महाराज. आणि म्हणून मग त्यांनी मी कशावर सांगू लागलो की मग ते सांगू लागला. मग त्यांनी सांगितलं बाबा, मग ते म्हणे मी आता बिस्किटाचे पुढे वाटताना कसं करू, काय करू. ते म्हणजे तुला वाटायचे नाही, कोणा सांगितले रे, काय करायचं तुला बिस्किट वाटीत बसतो तू रस्त्यावर, काय करायचं नाही, काय फायदा आहे तू त्याचा. अरे भजन कर ना, राधा राधा कृष्ण कृष्ण भजन कर ना, तू वाटेत का बसला बिस्किट, काय करायचे तुला वाटायचे. तुझ्या जवळ जास्त पैसे झाले तर एका दिवशी मोठी पंगत कर जाईल, साधू जेव घाल जाईल, मोठा आवाज आहे. गोशाळेला गाईला चारा नेऊन टाकून देतात, तू असे बिस्किट का वाटितो. कारण कोणाविषयी एखाद्याने 2 घेतले त्याचा राग आला, एखाद्याने घेतलं नाही त्याच्याविषयी माग पळाला, कोणी काय झालं मी वाटतो याचा बिस्किटाचा लाग, काय काय फायदा झाला त्याचा. बरं तो काय म्हणला, मग ते बोलता बोलता म्हणे दुसरे महाराज म्हणे मला स्वप्नात म्हणे रामचंद्र प्रभूचा रथ वगैरे दिसतात, रामचंद्र प्रभू दिसतात. त्याने सांगितलं ते बिस्किटात होत नाही, सोंग सांगू नको. हे मला सांगायचंय, सोंग सांगू नको, ते बिस्किटाच्या वाटण्या फाटण्या होत नाही, त्याच्याकरता जीवन जाळावं लागतंय. मग आता ते गप करायचं. अनुभवी संत पण धाडकनच बोलली, ते जे बिस्किटाने काही होणार नाही. अशा प्रकारचे बात म्हणजे याच्याकरता ज्ञानच लागतं. आणि कोणतं ज्ञान लागतं पुन्हा, आत्मज्ञान. आत्मज्ञानी चोखडी संतजी माझी रूपडी, देख दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. साधन सांगितलं साधकाला आहे, आत्मज्ञाने चोखडी. पण त्या संताची आवड लागो आपल्याला, आत्मज्ञाने चोखडी. चोखडी आत्मज्ञानी, शुद्ध आत्मज्ञान ज्यांना झालेलं आहे अशी संतती माझी रूपडी. अरे ते माझे रूप आहेत, रूप ते मी आणि ते 2 नाही, ते माझे काय आहे, साक्षात रूप आहे. तिथं तुझी आवडीची दृष्टी पडू दे. दयाची प्रतिती गंगा मजची मिळाली, त्याच्या अंतकरण रूपी गुहेतून अनुभवाची गंगा निघाली, मला येऊन प्राप्त झाली संतती माझी रूपडी. तिथं दृष्टी पडो, तिथं तुझी दृष्टी पडू दे. कशी, किती आवडीनं पडू दे, कामिनी जैशी. जशी एखाद्या सुंदर पत्नीवर तुझी नजर पडते जेवढ्या आवडीनं, तेवढी नजर त्या आवडीनं संतावर पडू दे, असं आपल्याला काय सांगितलेलं आहे, तिथं साधन सांगितलेलं आहे का नाही. अशा प्रकारचं महाराज वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून आत्मज्ञान, तिथं काय लागतं, आत्मज्ञान. चैलिया आपुले ज्ञान. आपलं ज्ञान जागा झाल्यानंतर काय होतं, जैसे नाहीची वय स्वप्न. तिथं सुसुप्तीच राहिली नाही तर मग स्वप्न कशाला राहील, जागा झाल्यावर झोपच नाही, स्वप्न कशाला राहील. अशा प्रकारे तैसे स्फुरते त्रिभुवन वाव झाले. तसे त्रिभुवन स्फुरते, जे 3 लोक जे आपल्याला स्फुरत होतात, दिसतात, वाव झाले, मिथ्या झाले, खोटे झाले, काहीच राहिले नाही. अशा प्रकारे आहे. पुढचा विचार उद्याला करूया. उद्या एकादशी एखाद्याशी परवा दिवशी